संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता कुकर लावलेला आहे इथं आवरून. आणि ब्लॉग आता चालू आहे, पण थांबून जरा विश्रांती, म्हणजे जसं मध्ये मध्ये थांबून चालू आहेत ब्लॉगचं. आणि परवा गावी जाऊन आल्यानंतर ह्याने भाजी वगैरे सगळं केलं होतं. आल्यावर भाकरीचं उपवास होता माझा, खिचडी आल्यावर खाल्ली. आणि थोडा वेळ पाऊस खूप, म्हणजे नद्या फुल्ल भरल्या होत्या, म्हणजे भरायला आल्या होत्या. गाडी पूर्ण फिरून आली बाहेरून. आणि आल्या पूर्ण स्टँडवर पहिला आधी ट्रॅव्हल्स मिळाली मला, आणि ट्रॅव्हल्सनी मग कोल्हापूरला आले. आपलं गडिंग्लजमध्ये उतरले. गडिंग्लजला पण लाईन नव्हती, खूप गर्दी कमी होती, पण तिकडच्या पेदरवाडीला आमच्या इकडे जाणाऱ्या गाड्या बंद होत्या. आणि तिकडं पण जायचं होतं, पण राहिलं. आणि तिथून सरळ मग कोल्हापूर आले. आणि आल्यानंतर मग खिचडी वगैरे मस्त खाल्ली आणि झोपून घेतलं. पाऊस बाहेर चालू असताना थंड वातावरण चालू आहे बाहेर असं, आणि बरं वाटतं, शांत वातावरण आहे. आणि दगदगीनंतर किंवा ह्या सगळ्या गोष्टीनंतर असं शांत वातावरण बरं वाटत आहे. आणि आता कुकर लावलेला आहे, संध्याकाळची वेळ. तर चला, हॅलो सगळ्यांना, संध्याकाळच्या खूप खूप शुभेच्छा. आता जेवणाला सुरुवात केलेली आहे. एका ठिकाणी हळदी कुंकवाला गेले होते, तशीच आता ड्रेसवर म्हटलं. पडवळाची भाजी केली होती सकाळी, आणि त्याच्यासोबत चपाती केल्या होत्या. आणि पडवळाची भाजी आहे थोडी, पण म्हटलं मेथी घेतलेली ताजी नवीन, आता पावसाळ्यातली मेथी, म्हटलं ऊन पडलं होतं मग म्हटल्यावर घेतली, नाही तर मी तशी घेतच नाही मेथी. तर ही फोडणी घालत आहे. इथं कांदा चिरून ठेवला, मेथी, डाळ पण शिल्लक आहे, आणि कुकर लावलेला आहे काही जेवणाचं. तर आता करून घेते, आणि म्हटलं चला ब्लॉग चालू करूया जरा. आणि 2-3 दिवसाचा एकदम ब्लॉग पडेल आता. आणि जरा दाढ पण दुखते आहे खाली पाठीमागची. आणि लाईट बिलं जवळजवळ AC वगैरे वापरत नसूनसुद्धा खूप लाईट बिल आलेलं आहे. 1700-1800 रुपये असं लाईट बिल. पाणी बिल पण खूप आलेलं आहे, मीटर चेक करून घ्यायला पाहिजे त्यामुळं. आणि त्यामुळं माझं दाताचं राहिलेलं आहे, पावसामुळं पण जाता आलं नाही. आणि बघू आता दाताचं पण चेकअपसाठी जायचं आहे. क्लिनिंग तर केलं गेल्या महिन्यातच, पण लग्नांमुळं वगैरे जाता आलं नाही. मग आता म्हटलं बघूया, करून घ्यायचं आहे, भरून घ्यायचे आहेत दाढ. मग ते भरून घेईन आता, जरासं हे होऊ देत. तर आणि थोडंसं सुटसुटीत जरा झालं की मग जाईन. भरून घ्यायला पण दुखायला लागलेत. जेवण झालं की लगेच ब्रश करावं लागतो आहे. आणि चला मग गाणी ऐकत चालू. हलकीशी अशी टाकून घेतलेली आहे, मस्त सकट आलेला आहे. हे जे शीन आहे ते असं बघायला पण मिळणार नाही सकाळचं. इतकं छान सुंदर वातावरण झालं आहे, मस्तच. पाऊस पडलेला आहे, किती छान वाटत आहेत. हां हां, हो मस्त. आणि चिमण्यांचा चिवचिव चिवचिव, तिथे चिमण्या चिवचिव करतायत, त्यामुळे दिसत नसतील. या आहे पाठीकडे घर झाल्यामुळं आजी लय गरम होते घरात. हवा सुटलेली आहे गार. आम्ही आलेलो आहोत रंकाळा, कोल्हापूर. रंकाळा संध्याकाळी खूप वेळ झालेला आहे, पण आज काम पण होतं, त्या निमित्तानं आलो नाही. वातावरण एकदम शांत आहे. वरून गेलो, इथं बसूया थोडा वेळ. यहाँ पे सब शांती शांत. थोडंसं बाहेर जाऊन आलं की थोडंसं फ्रेश वाटतंय. सकाळी वांग्याची भाजी केली होती, एक चपाती आहे, भाजी आहे, आणि परत भात, आणि बघू नंतर थोडंफार काहीतरी करायचं. आणि उन्हाळ्यामुळं कसं भाज्या तर नकोच आहेत असं वाटतंय, पण थोडंसं जिभेवरचं
हे जाण्यासाठी पण बघू आता काहीतरी तिखट थोडा. काय स्किल आहे आहा, सिद्धेश काय गाडी चालवतो मांडरी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वातावरण पडलेला आहे. कडक पाऊस थोडासा पाहिजे होता पण